रत्नागिरी नागपूर महामार्गाला लागूनच असलेल्या भोसे येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांच्याकडून करण्यात येत होती। अखेर या मागणीला लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने यश आले असून भोसे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर ORS धस यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे। याबद्दल पाटगाव येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय गुरव यांनी समाधान व्यक्त करत नूतन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार आज घडवून आणला। भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर OR धस यांचा आज भोसे पंचायत समिती गणाचे सदस्य मनोज पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय गुरव यांनी शाल श्रीफळ व फेटा देऊन सत्कार केला। यावेळी बोलताना मनोज पाटील आणि विजय गुरव यांनी गेल्या अनेक वर्षाची कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्यानं समाधान व्यक्त केले। कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळाल्यानं पाटगाव, भोसे, सोनी, करोली आदी गावांमधील नागरिकांची आरोग्याची चांगली सोय होईल। तसेच महामार्गावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्यानं जखमींना तातडीनं उपचार मिळतील असं मनोगत व्यक्त केले। तसेच यावेळी बोलताना डॉक्टर OR धस यांनीही आपण या ठिकाणी पूर्ण वेळ प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा बजावू असं सांगितलंय। आज भोसे PHC मध्ये डॉक्टर धस साहेब यांची नवीन नियुक्ती झालेली आहे। भोसे PHC म्हणजे ही या ग्रामीण भागातली एक आरोग्यवर्धिनी होती। काही दिवसापूर्वी काही वेळेला इथं अशी मरगळ होती की स्टाफ नसायचा, परत ग्रामीण भागातून येणारे जे काही रुग्ण आहेत त्यांना सोयी या कमतरता होती। परंतु आत्ता या निवडणुकीनंतर जसे आता आलेले नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य आशिषदादा जाधव एक तरुण नेतृत्व आहे, त्यांच्यामध्ये एक धमक आहे की समाजाचा त्यांनी एक वसा घेतला आहे की बाबा समाजामध्ये काय अडीअडचणी आलेल्या असतील त्या दूर करणं आणि खरोखरच त्यांनी हा प्रश्न ऐरणीवर धरून प्रशासनाला धारेवर धरून भोसे PHCमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टरांची स्टाफची सोय करून द्यावी हा एक मुद्दा धरला आणि लगेच तो मुद्दा भाऊंना सांगून डॉक्टर सुरेशभाऊ खाडे विद्यमान आमदार यांनी ते उचलून धरला आणि लगेच तात्काळ नियुक्ती झाली। धस सरांना माझी एवढीच विनंती आहे की भोसे PHC अंडर कोरोली, पाटगाव, सोनी अनेक ह्या ग्रामीण भागातील गरीब होतकरू रुग्ण येत असतात, त्यांना एक चांगली सेवा मिळावी। कारण इथं आल्यानंतर डॉक्टरांचे जी तत्पर आणि विनम्र सेवा असते याच्यावरच 50% पेशंट बरं होत असते। गोळी दिल्यानंतर 50% रिझल्ट येतो, परंतु तुमचे जे काय तत्पर आणि विनम्र सेवा, वागण्याची नम्रता, स्टाफचं जे काय वागण्याची भूमिका असते त्याच्यावर 50% पेशंट बरं होत असतात। त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की सर तुमच्या स्टाफने आणि सर्वांनी येणाऱ्या रुग्णांना एक तत्पर आणि विनम्र सेवा द्यावी आणि तुमच्यामार्फत ही चांगली सेवा घडो हीच मी तुम्हाला एक आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो। माझं नाव डॉक्टर सोमता रमेश। मी इथं आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मिरज येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि तसेच आता रुग्णांची सेवा करण्यासाठी किंवा आपल्या या भोसे PHCमध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालेलं आहे। 26 मे 2026 रोजी माझी नियुक्ती DHO सरांनी केलेली आहे। तरी हे जे आपले उद्दिष्ट आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राचं जी आरोग्यवर्धिनी आहे त्यामध्ये की एका कम्युनिटीला आपल्या ग्रामीण भागाला एका हेल्थकेअर सिस्टमशी जोडणं किंवा त्यांना ती बेटर फॅसिलिटी प्रोव्हाइड होणं यामध्ये आम्ही तत्पर राहू आणि यामध्ये काही म्हणजे आमच्याकडून काही निष्काळजीपणा वगैरे होणार नाही याची ग्वाही मी आज सर्वांसमोर इथं देतो आणि या प्रकारे आपली आरोग्यवर्धिनी कशी इथून पुढं प्रोग्रेस करत राहील आणि रुग्णांची सेवा करत राहील हीच आशा व्यक्त करतो।